नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरात येणाऱ्या बाजार चौकातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात शुक्रवारी गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणेश मूर्ती व महादेव पिंडीची प्रतिष्ठापना पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनूर यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे। या धार्मिक कार्यक्रमात पंचक्रोशीतील भाविक भक्तांसह भजनी मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित होऊन शोभा वाढविली होती। हिमायतनगर येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात संगमरवरी दगडात बनविलेल्या गणपती बाप्पाची मूर्ती राजस्थान येथून आणण्यात आली होती। त्या गणेश मूर्तीचा आणि शिवलिंगाची विधिवत प्रतिष्ठापना दिनांक 15 रोजी शुक्रवारच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आली। त्या निमित्ताने सकाळपासून 5 जोडप्यांच्या हस्ते होम हवन करण्यात आले। त्यानंतर पुरोहिताच्या मंत्रोच्चार वाणीत गणेश मूर्ती व शिवलिंगाची स्थापना करण्यात आली। तत्पूर्वी सकाळी अभिषेक झाल्यानंतर 9 ते 11 या शुभ मुहूर्तावर गणपती बाप्पाच्या मूर्ती स्थापना करून पूजा आरती करण्यात आली। त्यानंतर लगेचच महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी श्री हनुमान मंदिर कमिटीचे अध्यक्ष बाळूअण्णा चौरे, उपाध्यक्ष संतोष पळशीकर, सेक्रेटरी शिवाप्पा तुपकेवार यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक बीरप्पा भुसनूर यांचा स्वागत सत्कार करण्यात आला। यावेळी डॉक्टर आनंद माने, रमेश पळशीकर, नारायणराव कात्रे, अमोल बंडेवार, शंकर पाटील, निकू ठाकूर, सतीश बाचेवाड, निलेश आप्पा, अतुल तुपकेवार, नाथा पाटील, बाळू सातव, धर्मपुरी गुंडेवार, प्रकाश सेवनकर, अमोल कोटुरवार, राजू राहुलवार यांच्यासह महिला पुरुष भक्त मंडळी आणि पोलीस कर्मचारी, पत्रकार आदींसह मंदिर कमिटीचे सदस्य व गावकरी नागरिक, महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी हजारो भाविकांनी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ घेतला। या ठिकाणी रेडी भोसणार संतोष पाटील वानखेडे, संता गुरुवारके, तुम्ही शान आहात बापूजी।